नमस्कार मित्रांनो, आज आपण मस्त अशा चमकुऱ्याच्या वड्या बनवणार आहोत। चमकुरा म्हणजे काय? चमकुरा म्हणजे आळूची पानं। याला विदर्भात चमकुरा असं म्हटलं जातं। तर त्याच्या आपण छान अशा वड्या बनवणार आहोत। मस्त अशा अगदी पौष्टिक साहित्यांमध्ये या वड्यांमध्ये भरपूर प्रमाणात आपण गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत। सुरुवात करूया। मी आळूची 8-10 पाने काढून स्वच्छ धुवून आणली आहेत। तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर स्वच्छ ताजी कोथिंबीर आहे, ताजाच कढीपत्ता आहे, इथे एक मी लिंबू घेतलेला आहे आणि एक 15 ते 20 कमी तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट असतील तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आपण वाटण काढूयात। तर आता मी कोथिंबीर आपली ताजीच आहे, स्वच्छ धुवून आणलेली आहे, त्यामुळे आपल्याला ती कोथिंबीर तशीच घ्यायला काहीच हरकत नाहीये। धुतलेली कोथिंबीर आहे। तुम्ही बघू शकता कोथिंबीर किती स्वच्छ आणि ताजी आहे ती। आता मी भरपूर प्रमाणात कोथिंबीर घेतलेली आहे। मी इथे एक लिंबू कट करून घेणार आहे। लिंबू आपल्याला नंतर पिठामध्ये मिक्स करायला लागणार आहे। आता मी मिरच्यांचे देठ काढून घेणार आहे, सर्व मिरच्यांचे। बघू शकता। आता मी कढीपत्त्याची 8-10 पाने घेतलेली आहेत, ती पण स्वच्छ धुवूनच कढीपत्त्याची पाने ठेवलेली आहेत। आता मी भरपूर प्रमाणात जिरं घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। वाटणामध्ये जिऱ्याचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो, त्यामुळे जिरं भरपूर प्रमाणात घाला। मी आता पाव चमचा हळद घेणार आहे वाटणामध्येच आणि 1 चमचा भरून मीठ घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथं 1 चमचा भरून मी इथं मीठ घेतलेलं आहे। आता हे सगळं वाटण आपल्याला वाटायचं आहे। याच्यातच मी एक आल्याचा तुकडा देखील घातलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हे सगळं छानपैकी वाटून घ्यायचंय। थोडंसं पाणी घालून हे वाटण आपल्याला छान प्रकारे वाटून घ्यायचंय। लसणाच्या 8-10 पाकळ्या तुम्ही बघू शकता। एकदम ताजं असं आपलं मस्त असं वाटण आहे। आता हे मिक्सरच्या जारमध्ये घालून वाटण काढून घेऊया। हे बघा, मी छान प्रकारे याची पेस्ट केलेली आहे। आपल्याला मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आता ही जी पानं आहेत, या पानांचे आपल्याला मागचे देठ काढून घ्यायचेत। काही ठिकाणी या पानाचे देठ असे लाटण्याच्या सहाय्याने लाटले जातात पोळपोट लाटण्यावर। तर मी इथं लाटून नाही घेणार आहे, कारण पानं एकदम कवळी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला पानं लाटायची काहीच गरज नाही। पानं यासाठी लाटतात की त्याच्या शिरा मोडल्या जाव्या। तुम्ही बघू शकता। आता मी सर्व पानांचे जे देठ आहेत ते मागचे काढून घेतलेले आहेत। देठ काढलं की काय होतं, ही आळूची वडी जी आहे ती आपल्या घशामध्ये खाजत नाही, नीट लक्षात ठेवा तुम्ही। त्यामुळं शक्य होईल तेवढा देठ मागचा काढून घ्यायचा आहे, पानं न फाडता। आता मी इथं पिठं घेतलेत, बेसन पीठ, गव्हाचं पीठ आणि 3 चमचे कॉर्नफ्लोअर। आता हे सगळी पिठं आपल्याला या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। गव्हाच्या पिठामुळे वडीला टेस्ट खूप छान येते, एकदम मस्त अशी। वड्या चवीलाही छान लागतात आणि क्रिस्पी होतात। मी इथं पांढरे तीळ घेतलेत, अगदी 1 चमचा भरून हे पांढरे तीळ असतील। पांढऱ्या तिळामुळे काय होतं, वड्या टेस्टीही लागतात आणि त्याचबरोबर पांढऱ्या तिळांमध्ये तेलाचं प्रमाण असतं, त्यामुळे आपल्याला त्याचंही प्रमाण आपल्या शरीराला मिळतं। पांढरे तीळ हे खूप गुणकारी आहेत। पांढऱ्या तिळामुळे अन्नपचन छान प्रकारे होतं, त्यामुळे पांढरे तीळ अवश्य घालावे। मी इथं हळद घातली आहे, परत एकदा थोडीशी हळद घालायची। मिठाचं प्रमाण मी आधीच जास्त घातलं होतं, त्याच्यामुळे आता मिठाची आपल्याला गरज लागणार नाही। छान असं हलवून मिक्स करून घ्यायचंय। हे पीठ सगळीकडून लागेल तसंच या पिठाला आपण पाणी घालायचंय। आपल्याला हे पीठ जास्त पातळ करायचं नाहीये, अगदी सैलसर ठेवायचंय फक्त।
हे पीठ एकदम मस्त झालं, एकदम मिक्स असं छान झालं की मग याच्यात एक अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबामुळे काय होतं, वडीला टेस्ट खूप छान येते आणि त्याचबरोबर आंबटसर अशी वडी लागते. लिंबू असेल तर चिंच वडीमध्ये घालायची काहीच गरज पडत नाही. बघू शकता असं अगदी छान असं स्मूथ एकदम सैलसर बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं. मी आता इथं लिंबू पिळते याच्यामध्ये. लिंबाची बी पडली तर ती अगदी अलगद काढून घ्यावी पाण्याच्या हाताने, कारण लिंबाच्या बियामुळे काय होतं की वड्या आपल्याला कडवट लागतात दाताखाली आल्यावर खाताना. बघू शकता एकदम स्मूथ असं हे बॅटर झालेलं आहे आपलं. आता हे साईडला ठेवून देऊया. मस्त आज आपल्या अशा चमकुऱ्याच्याच म्हणजे आळूच्या वड्या होणार आहेत. मी इथे एक आता चॉपिंग बोर्ड घेतलाय, त्याच्यावर आता हे देठ काढलेली आळूची पानं ठेवून छान प्रकारे जे केलेलं बॅटर आहे ते याच्यावर हळुवारपणे अगदी अलगद लावून घेणार आहे. एकदम पटपट आपल्याला हे बॅटर लावायचं नाही आहे, जेणेकरून पानं फाटतील. तुम्ही बघू शकता मी हे बॅटर कसं लावते ते. अगदी अलगद हे बॅटर आपल्याला लावायचं आहे. आता मी याच्यावरच एक दुसरं पालथं पान घालून घेते. तुम्ही बघू शकता. आता त्याच्यावर सुद्धा पातळसर असं हे बॅटर लावून घेते. तुम्ही 3 पानांच्या तर 3, 2 पानांच्या तर 2 अशा छानपैकी त्याचे रोल करू शकता. मी इथं तुम्हाला 3 पानाचे रोल करून दाखवणार आहे आणि 2 पानाचे रोल करून दाखवणार आहे. मी आता इथं तिसरं पान ठेवते. बघू शकता तुम्ही. एकदम मस्त असं हे बॅटर आपल्याला झालेलं आहे. हे पीठ फक्त मी कालवलंय तर त्याचा सुगंध इतका मस्त येतोय. तुम्ही अशा वड्या तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा, अगदी आवडतील तुम्हाला. एकदम चवीनेच खाणार तुम्ही. आता याला रोल करायचं आहे. या बाजूने असं आणि दुसऱ्या बाजूने उलटं फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हा रोल ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून ते निसटणार नाही, चिटकून बसेल. आता मी दुसरं पान सुद्धा तुम्हाला भरून दाखवते. त्याला हे जे बॅटर आहे ते लावून दाखवते. बघा तुम्ही बघू शकता. अगदी मस्त प्रमाणात असं दुसरं पान ठेवले. आता या दुसऱ्या पानावर देखील मी हे बॅटर लावत आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान असं हे पीठ आपलं बनलेलं आहे. पीठ बनवताना त्याच्यात एकही लम्स म्हणजे गाठ राहिली नाही पाहिजे. आता हे पान फोल्ड करताना दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करून, नंतर तिसऱ्या साईडने फोल्ड करून, मग चौथ्या साईडने वरच्या बाजूने फोल्ड करायचं आहे. नीट लक्षात ठेवा. तुम्ही बघू शकता इथं. आणि नंतर त्याच्यावर परत एकदा थोडंसं पीठ लावायचं आहे, जेणेकरून ती वडी अगदी भरेल. हे पीठ लावून घ्यायचं आणि परत एकदा रोल करायचे. मग असे सांगितलं तसंच एका साईडने रोल केलं की नंतर दुसऱ्या साईडने छान प्रकारे रोल करायचे. बघू शकता तुम्ही. एकदम घट्टसर अशी वडी भरून घ्यायची. वड्या आपल्या भरून झाल्यात. मी इथं उकडण्यासाठी हे उकड यंत्र घेतलंय, म्हणजेच हा साचा घेतलाय. आता मी याला ग्रीस करून घेणार आहे ऑइलने, म्हणजे तेलाने. तुम्ही बघू शकता. याला तेलाने छान प्रकारे ग्रीस करायचं आहे, म्हणजे काय होईल की आपल्या वड्या ज्या आहेत उकडण्यासाठी ठेवणार आहोत आपण, त्या खाली चिकटणार नाहीत. तुम्ही बघू शकता. एकदम हळूवार ठेवायच्यात. वड्या उकडताना पहिल्यांदा वड्या 10 मिनटं फुल गॅसवर उकडायच्यात आणि 10 मिनटं अगदी मीडियम फ्लेमवर उकडायच्यात, जेणेकरून त्याच्या आतमधलं जे पीठ आहे ते एकदम मस्त असं शिजेल आणि फुगेल. मी इथे एक टोप घेतलाय.
त्याच्यात मी 1-1.5 तांब्या पाणी घालणार आहे आणि उकडण्यासाठी गॅसवर ठेवणार आहे। हे पाणी पहिलं उकळून घ्यायचं आहे, नीट लक्षात ठेवा। वाफ पाण्याला आल्याशिवाय आपल्याला चाळणी असो किंवा हे यंत्र असो हे त्याच्यात ठेवायचं नाहीये। आता मी हे याच्यावर ठेवून घेते, तुम्ही बघू शकता। आता मी या वड्या उकडण्यासाठी 20 मिनिटासाठी गॅसवर ठेवून देणार आहे। बघू शकता वड्या एकदम छान अशा उकडलेल्या आहेत, मस्त आणि थंडही झालेल्या आहेत। आता आपण कट करूया। वड्या उकडल्या की त्या थंड होण्यासाठी ठेवून द्यायच्यात एक 10 मिनिटं तरी। तुम्ही बघू शकता कुठेच वडी रिकामी नाहीये, इतकं हे पीठ जे आहे त्या वड्यांमध्ये फुगलेलं आहे। मस्त अशा वड्या दिसत आहेत आणि भरगच्च अशा भरलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता एक एक वडी अगदी भरगच्च भरलेली आहे। तुम्ही अशा प्रकारे जर वड्या केल्या तर नक्कीच चविष्ट आणि छान होतील आणि भरगच्च भरतील। सांगितल्याप्रमाणेच तुम्ही कृती करा। आता या सगळ्या वड्या आपण कट करून घेणार आहोत एक अर्धा इंचाच्या शेपमध्ये। छान अशा आळूच्या वड्या आपल्या तयार आहेत। आता याच वड्या आपण तव्यावर शॅलो फ्राय करून घेणार आहे। कोणाकोणाला या वड्या शॅलो फ्राय करून आवडतात तर कोणाकोणाला या वड्या तळून आवडतात। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही या वड्या तळू किंवा शॅलो फ्राय करू शकता। आमच्या इकडे या वड्यांवर तिळाचा कूट देखील घातला जातो, काळ्या तिळांचा। मी आता एक तवा घेतलाय, त्या तव्यावर आता या वड्या छानपैकी शॅलो फ्राय करून घेणार आहे। ऑइल टाकले थोडंसं, अगदी कमी तेलात, गव्हाचं पीठ असल्यामुळे अगदी कमी तेलात या वड्या तयार होतात। गव्हाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर जे आहे ते तेल पकडत नाही, त्यामुळे नेहमी कॉर्नफ्लोअर थोडं तरी घालावं। बघू शकता एकदम मस्त अशा आपल्या चमकुराच्या वड्या बनून तयार आहेत। तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी आळूच्या वड्यांची कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद।